ज्या पद्धतीचं मानवी असंवेदनशील त्या नराधमाचं कृत्य आहे, त्या बदलापूर घटनेतील त्या नराधमाला शिक्षा, ती पूर्ण शिक्षा, कायद्याअंतर्गत शिक्षा तातडीने जलद गतीने होणं हाच समाज हिताचा न्याय होईल आणि त्या दुर्दैवी त्या कुटुंबावर जे काही दुःख ओढवलं आहे त्यातून त्यांना न्याय मिळण्याच्या दिशेने आपण गेलं पाहिजे। अशा वेळेला विरोधकांकडून अपेक्षा आहे, राजकारणापेक्षा भरीव सूचना करा, राजकीय वाक्प्रचारापेक्षा त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सरकारला जरूर सांगा। त्या दुर्दैवी असलेल्या कुटुंबातील दुःख निवारण्यासाठी ज्या काही गोष्टी प्रशासन, शासन, पोलीस, सरकार यातनं राहून गेल्या असतील त्यावर बोट जरूर दाखवा, पण राजकारण टाळा, ही महाराष्ट्राची भूमिका आहे। यांची नियुक्ती केल्यानंतर विजय वडेट्टीवार म्हणतात जे राजकीय पक्षाची निवडणूक लढले ते वकील म्हणून का निवडले? मला वाटतं इतकं विरोधी पक्ष नेते पदावर बसलेल्या व्यक्तीचं अबौद्धिक वक्तव्य असेल तर त्याच्यावर मला भाष्य करावं की नाही हाच प्रश्न आहे। आणि म्हणून स्वतःच्या पक्षातल्या कपिल सिब्बलांना त्यांनी विचारावं, मी केलेलं वक्तव्य बरोबर आहे का? माता भगिनींची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहेच। राज्य सरकार त्यावर काम केलं पाहिजे, करत राहील। लाडकी बहीण योजना हा त्यांना सबळ करण्याचा मार्ग आहे, तो वेगळा आहे। दोन गोष्टी एकत्र करून राजकारण करण्याची ही वेळ सुप्रियाताई योग्य नाही। तुम्ही संवेदनशील मनाने सरकारला काही सुचवा, काही म्हणा, काही ऐकवाही, पण त्यातनं राजकीय पोळी वाजून माझा पक्ष किंवा माझी आघाडी सत्तेत कशी येईल या संदर्भातली पावलं आणि मार्गक्रमण आणि वक्तव्य हे महाराष्ट्राला सुप्रियाताई मान्य नाही। तुमच्या या वक्तव्याला महाराष्ट्र त्या ठिकाणी मान्यता देईल अशी स्थिती नाही। मला याबद्दलची संपूर्ण माहिती नाही। जी काही SIT काम करते त्या SIT मध्ये सर्व गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा आहे। काल सद्भावना दिवसाच्या निमित्ताने राहुल गांधींचं खूप कौतुक केलं। दुसरीकडे मित्रपक्ष असणाऱ्या भाजप एकेकाळचे आहेत जे काही पार्टीत आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टीमध्ये परत एकदा लोकसभेला आपण मोडलं नाही, आपल्या यावेळेस संपून टाकू। उद्धवजींच्या मनातली गोष्ट गेली 10 वर्षातली सातत्याने समोर येते आणि उद्धवजींच्या मनामध्ये कटकारस्थानामध्ये ही गोष्ट पहिल्यापासून आहे, गेली 10 वर्ष आहे। काही करा, भारतीय जनता पक्षाला संपवा, काही करा, मोदीजींना अपमानित करा, काही करा, अमित शहांना अपमानित करा, काही करा, देवेंद्रजींना अपमानित करा। अशा असूये आणि रागापोटी पछाडलेल्या नेतृत्वाचं नाव उद्धव ठाकरे, महाराष्ट्र याला मान्यता देतो। त्यांनी ट्विट केलं आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं माझ्यासाठी जी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे ती सुरक्षा काढून जनतेसाठी वापरावी असं त्यांनी ट्विट केलं। त्यांनी काय म्हटलं पाहिजे याच्यावर माझा अधिकार नाही। त्यांच्या म्हणण्यामध्ये प्रामाणिकता असेल तर स्वागत आहे, त्यांच्या म्हणण्यामागे राजकारण असेल तर ते अयोग्य आहे। महत्त्वाचा प्रश्न, आज आंदोलन होतं, अरविंद सावंत असं म्हणाले की गृहमंत्र्यांना आधी फाशी द्या, जर का हे दुसऱ्या राज्यात काय अरविंद सावंत आज आंदोलन करत होते, काल ज्या बदलापूरच्या घटना घडल्या त्या संदर्भात अरविंद सावंत दोन महत्त्वाचे वक्तव्य केलेले आहेत की गृहमंत्र्यांना आधी फाशी द्या, जर का हे दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या पक्षाच्या काळात झालं असतं तर भाजपच्या नाच्या सर्व रस्त्यावरती आलं असतं। ही दोन महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत। मला असं वाटतं की अरविंद सावंत हे बेताल आणि बेतुकी वक्तव्य करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत। हेच वक्तव्य त्यांनी कलकत्त्यात झालेल्या अतिशय दुर्दैवी घटनेच्या बाबतीत केलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये राजकीय वास आहे। आणि अशा व्यक्तीने कोणाच्या फाशीची मागणी करायची हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे। अरविंद सावंत बेजबाबदार आहेत आणि त्याची फळं त्यांना भोगावी लागतील। भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील
जी अनेक दिवसापासून आहे. इंदापूरमधून निवडणूक त्यांना लढायची आहे, परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते मला याची माहिती नाही, पण अजूनही हर्षवर्धन पाटील आणि आम्ही मित्र आहोत. आमच्या पक्षाचे ते नेते आहेत. सर, इतना हीनियस एक्ट हुआ है बदलापुर में। सरकार पे हमला कर रहा है, कह रहे कहीं ना कहीं सरकार जो लापरवाही 12 घंटे मामले में पीछे कहीं ना कहीं सरकार की दबाव। जो घटना घटी है दुर्भाग्यपूर्ण है, निषेधार्ह है. उसके ऊपर सभी महाराष्ट्र की भावना यही है, कानूनन तरीके से उसको सजा, बड़ी सजा समय चलते जल्द होनी चाहिए. सरकार वो काम करेगी ऐसी अपेक्षा और कर भी रही है. ऐसे समय पर जब उस परिवार को जो बीती है, उस समय पर राजनीति से ज़्यादा हम सब ने मिलकर समाज और उस परिवार पर जो बीती है उनके साथ खड़ा रहना चाहिए. लेकिन विपक्ष इसके ऊपर सिर्फ राजनीति करता हुआ दिखाई दे रहा है और विशेष रूप से जो वक्तव्य कर रहे हैं उसमें से कहीं ना कहीं मेरी पार्टी, मेरी अलायंस जीते और इस मुद्दे को मैं भुनाऊं, ये सोच ही मुझे लगता है ओछी सोच है और इसके ऊपर महाराष्ट्र इस सोच को मान्यता नहीं देता है. मांग करें सर, इतना हीनियस एक्ट हुआ है जहाँ पे 2 लड़कियों का माइनर्स का असॉल्ट हुआ, सेक्सुअल असॉल्ट हुआ. उनके साथ कोई अटेंडेंस नहीं थी, कोई भी एक महिला उनके साथ नहीं थी जब वो वॉशरूम जा रही थी. वो सफाई कर्मचारी सिर्फ 2 हफ्ते पहले अपॉइंट हुआ था. हाउ डू यू लुक एट दिस डायनामिक्स? क्या हमारे स्कूल्स में हम प्रॉपर्ली चेक्स एंड बैलेंसेस नहीं करें किसी के भी अपॉइंटमेंट के लिए? क्या ये सरकार की जवाबदारी नहीं है? मुझे लगता है जो घटनाएं सामने आई है उसका कोई समर्थन नहीं कर सकता. वो गलत ही तरीके से हुए और इसके ऊपर जो मेजर्स लेने चाहिए कानूनन, वो स्कूल उसमें कहीं ना कहीं कम पड़ रहा है, ये भी दिख रहा है. लेकिन ये सभी बातें SIT में सामने आएगी. अब ज़रूरत यह है कि उस परिवार को न्याय मिले, उन बच्चियों के साथ पूरा महाराष्ट्र खड़ा रहे और आरोपियों को जल्द से जल्द वो वहाँ सजा मिले. उस बात का हम समर्थन करते, उसके पीछे भी रहेंगे. संजय राउत has alleged की ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.